आता 30 तारखेपर्यंत गावागावात बैठका होईल, उमेदवार निश्चित होईल, त्यानंतरची तुमची तयारी काय असेल आणि समाजाला तुमचं आव्हान काय असणार? नाही, उमेदवार नाही निश्चित होणार, ते फक्त गावात चर्चा करणारे जिल्ह्यातून एक अपक्ष द्यायचा ठरला, मग तो कोणत्या जातीचा असेल किंवा तो कोणाचा असेल माहीत नाही, इच्छा एवढीच आहे जिरवायची त्यांची, ती आपली जिरवायली, तर मग उमेदवार कोणी बी असो, फक्त एक मत गावाचं बघा मराठ्यांचं काय मत हे मला सांगा, मग तीच आपण निर्णय घेऊ. आता काही पक्षातल्या उमेदवारांनी असं सोशल मीडियावर व्हायरल करायला सुरुवात केलेलं आहे, मी मराठा, मी पूर्वीपासून मराठा समाजाच्या आंदोलनात सहभागी आहे, त्यामुळे मी मराठा उमेदवार असं स्वतःहून घोषित करणं सुरू केलेलं आहे. म्हणतच असते ना, लेकरं शेवटी काय असतं, पोरं आहेत, करू द्या ना, परंतु एक उमेदवार ज्यावेळेस दिला जाईल तो कोणत्या जाती धर्माचा असेल, तो मराठ्यांनी तो मराठी मान्य करणार, कारण आम्हाला आमची नाही जिरवायची, ते आमची जिरवायला लागले तर त्यांची जिरवायची. मला शेवटचं आता समाजाला तुम्ही या निवडणुकीतून काय आव्हान करणार? मराठा समाजाला कोणत्याही पक्षात असो एकच विनंती की इथं लेकराचा प्रश्न आहे मराठ्यांचा, तुम्ही जर विरोध कराल बैठकीत नको म्हणून आणि मराठा समाजाचं म्हणणं आहे हो, त्याचा अर्थ असा होतो तुमच्या जातीचं इतकं वाटोळं व्हायला लागलं तुमच्या पोरांचं, तरी तुम्ही नेत्याकडूनच ओढायला लागले, याचा अर्थ असा होतो तुम्ही नेत्यांकडूनच आणखीन ओढायला लागला, तुम्हाला नेताच आणखीन प्रिय आहे असा त्याचा अर्थ निघणार आहे. त्यापेक्षा जो आपल्या जातीवर अन्याय करायला लागला त्याची जिरवण्यासाठी तुम्हीच देणारे बना, उमेदवार कोणत्याही जातीचा असो. आज एवढा जनसमुदाय आलेला आहे, आज तुम्ही मगाशी म्हणलं की मी भाग्यशाली आहे, माझ्या आयुष्यामधली सगळ्यात मोठी बैठक आहे, ही महाबैठक नसून सभेमध्ये जे रूपांतर झालेलं आहे आणि सगळ्यांचं म्हणणं आहे, तुम्ही मध्यंतरी आम्ही मगाशी सुद्धा म्हणलं होतं की मराठा समाज हा माझा मालक आहे, मी त्यांचा मालक नाही, परंतु त्यांच्या समाजाचं म्हणणं आहे की आपण स्वतः निवडणुकीला उभा राहू, नेमकी भूमिका काय असणार? नाही, मी डिक्लेअर केलं ना मगाशी, मी राजकीय मार्ग पण नाही आणि मी उभा पण नाही राहणार, मी स्पष्ट सांगितलं. शेखरवरील सभेसंदर्भात आज निर्णय होईल असं वाटलं होतं, मात्र त्या संदर्भात काही निर्णय झालेला आहे? निर्णय घ्यायचाच होता तो, पण तो याच्यासाठी थांबला निर्णय, त्याचे कारण पण तसेच येतं की जर हे निवडणुकीचं ठरलं 30 तारखेला तर ती सभा होणार आहे, आणि जर नाही ठरली ती, आता जर उमेदवार नाही ठरले 30 तारखेला, समजा मराठ्यांचं एकमत झालं नाही झालं या अनेक प्रकार आहेत त्याच्यात, जर नाही झालं तर मग ते पुढच्या कामाला येणार आहे. दादा एकच शेवटचा प्रश्न होता माझा, प्रस्थापित जे आमदार खासदार जे असतील म्हणजे ते आता मराठा समाजाचेच असतील, पण त्यांच्या विरुद्ध हा लढा आहे गरजवंत मराठ्यांचा, पण त्यांनी जर आता इच्छुक होऊन जर फॉर्म भरायला सुरुवात केली आणि मग मराठ्यांना वेटीस धरण्याचा परत प्रयत्न झाला तर मग तसा होऊ शकतो, मग त्यांना तिकीट मिळेल का गरजवंत मराठ्यातूनच कोणी उभा राहू? मराठ्यांचे सामान्य लोक उभा राहतील, धनगर बांधवांचे सामान्य राहतील, दलित बांधवांचे, मुस्लिम बांधवांचे सामान्य राहतील, 12 बलुतेदारांचे सामान्य राहतील, आम्ही एक जीवानं राहणार सगळे. उमेदवार कोणी दिवस सगळ्या जाती तुटून पाडणार, ओबीसी बांधव असेल सगळ्या जाती तुटून पाडणार, आणि आमचा कोणाच्याच विरोधात नाही, आमच्या न्यायासाठी. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.